क्युरेटिव्ह पिटिशन आज सुप्रीम कोर्टाने स्वीकारली आहे. 24 जानेवारीला त्यावर सुनावणी होणार आहे. मराठा आरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा हा एक मोठी घडामोड आहे. कसं बघता? क्युरेटिव्ह पिटिशनसाठी गेल्या अनेक दिवसापासून तारखांवर तारखा होत आहेत, परंतु आता 20 जानेवारीचं मराठा समाजाचं जे आंदोलन पुकारल्या गेलेलं आहे त्यावरूनच कदाचित 24 तारीख ही खंडपीठाने क्युरेटिव्ह पिटिशनच्या अनुषंगाने दिली असेल. परंतु क्युरेटिव्ह पिटिशन असेल किंवा कोणते आरक्षण असेल, हे जरी आजच्या घडीला या महाराष्ट्रामध्ये राजकीय इच्छाशक्ती असल्याशिवाय कुठलाच निर्णय होऊ शकत नाही, हे आज आपण गेल्या अनेक दिवसापासून पाहिलेलं आहे. आणि म्हणून जर राजकीय इच्छाशक्ती असेल तरच मराठा समाजाला न्याय मिळू शकतो. मग ते कोणत्याही पद्धतीने हो, फक्त मराठा समाजाला आरक्षण पाहिजे. त्यासाठी मराठा समाज रस्त्यावर आलेला आहे. आपल्या हक्क अधिकारासाठी मराठा समाज रस्त्यावर आलेला आहे. त्यामुळं जी भूमिका आज मराठा समाजाने घेतलेली आहे आंदोलनाची आरक्षणासाठी, ते जर झालं तर निश्चितच सहज मराठा समाजाला आरक्षणाचा मुद्दा मिळेल. परंतु मराठा समाजाला आरक्षण पाहिजे आणि राजकीय इच्छाशक्ती असल्याशिवाय तो निर्णय होऊ शकत नाही, एवढं माझं मत आहे. गेल्या अनेक वर्षापासून मराठा आरक्षणाचा लढा आहे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये उभा राहिलेला आहे. अनेक कार्यकर्ते, अनेक संघटना यांनी त्याला सहकार्य केलेलं आहे. आणि आज एका भूमिकेवर मराठा समाजाचा सरसकट ओबीसीमध्ये समावेश करावा ही भूमिका स्वीकारून मनोज जरांगे पाटलांनी जे आंदोलन उभं केलं आणि समाजाने त्याला मान्यता दिली, ते अत्यंत महत्त्वाची बाब आहे. आणि जे आंदोलन शांततेच्या मार्गाने आणि संवैधानिक मार्गाने आहे, 20 जानेवारी रोजी जे आव्हान केलेलं आहे जरांगे पाटलांनी, तर त्या आव्हानाला निश्चितच समाजाची दाद मिळेल आणि समाज मोठ्या संख्येने मुंबईमध्ये येईल. परंतु हे आंदोलन अत्यंत शांततेच्या मार्गाने होणार आहे. अत्यंत संवेदनशील हा विषय महाराष्ट्राच्या मराठा समाजासाठी जरी असला तरी महाराष्ट्राच्या मराठा समाजाने आता ठरवलेलं आहे की आता नाही तर कधीच नाही. म्हणून या भूमिकेपोटी हे सर्व समाज मोठ्या संख्येने जमेल आणि ही भूमिका जी आहे आरक्षणाची, ती भूमिका सरकारला त्या अनुषंगाने त्यांना न्याय द्यावे लागेल. कारण मराठा समाज हा आपल्या न्याय हक्कासाठी मागतोय, आरक्षण मागतोय, अधिकार मागतोय आणि ही भूमिका संवैधानिक आहे. परंतु यामध्ये वेगळ्या पद्धतीनं राजकीय खेळी करून वाद लावल्याचं षड्यंत्र जे काय रचल्या गेलं ते सुद्धा मराठा समाजानं आणि सर्व ओबीसी बांधवांनी सर्वांनीच हाणून पाडलेलं आहे. त्यामुळं 20 तारखेची सभा ही अत्यंत महत्त्वाची राहणार आहे या महाराष्ट्रामध्ये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.